नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे सिंपल लाईफ विथ मीनाक्षी या माझ्या चॅनलमध्ये. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी भीमतळी जत्रा सुरू झालेली आहे. ही 20 डिसेंबरला सुरू झालेली आहे व ती 25 डिसेंबरपर्यंत असणार आहे. आणि प्रत्येक पुणेकर भीमतळी जत्रेची वाटच पाहत असतो. तसं आम्ही वाट पाहत होतो आणि आम्हाला जसा वेळ भेटला तसा आम्ही भीमतळी जत्रेला भेट दिलेली आहे. तर चला पाहूया भीमतळी जत्रेमध्ये काय काय आहे, यावर्षीचे विशेष काय आहे. तरी पहा, गेटमधून आत गेल्यानंतरच त्यांनी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. म्हणजे दारात जसं तुळशी वृंदावन असतं तसं इथं गेटमधून आत गेल्यानंतर तुळशी वृंदावन आहे आणि बाजूला पूर्ण रांगोळी काढलेली आहे. सुंदर दिसत आहे. आणि त्याच्यानंतर आतमध्ये हे वेगवेगळे फुलांचं गार्डन बनवलेलं आहे आणि गार्डनच्या मधोमध पाण्याचं कारंज पण बनवलेलं आहे. खूप छान दिसत होते, वेगवेगळे कलर मस्त. तुम्हाला वेळ असेल अवश्य भेट द्या एकदा भीमथडी जत्रेला. आपली ही ग्रामीण संस्कृती, नंदी वगैरे, आणि इथं वेगवेगळी अशी फुलझाडं ठेवून एक असं छान बनवलं होतं. आणि ते खाली जे आहे ते नारळापासून बनवलं होतं. आणि हा मंडप मस्त दिसत होता, सुंदर दिसत होता. आणि या मंडपामध्ये आपली ग्रामीण संस्कृती दाखवलेली होती की हे पीक निघाल्यानंतर पहिलं त्याला झाडणी करतात, मग त्याला स्वच्छ करतात पाकडून, आणि नंतर मग ते दळलं जातं जात्यावरती, नंतर त्याचं पीठ बनतं. ही ग्रामीण संस्कृती सगळी. आणि जे धान्य शेतकऱ्यांचं ते कसं शहरातल्या लोकांपर्यंत पोचतं त्याची प्रक्रिया दाखवलेली होती. आणि इथं हा पहिला पेरूचा स्टॉल आहे. छान होते पेरू, फ्रेश दिसत होते. 120ला. आणि हे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत या भीमथडी जत्रेमध्ये. तुम्ही एकदा अवश्य भेट द्या. हे नाचणीच्या याचा स्टॉल आहे. ते नाचणीचे लाडू पण होते विकायला. आणि हे आम्हाला या ताईंकडून आम्ही हे पीठ घेतलेलं आहे थालीपीठाचं, तर त्या मला माहिती सांगत होत्या की कसं बनवायचं. त्याच्यानंतर हा पुढचा स्टॉल ना केळीचा आहे. या स्टॉलवरती खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केळी होत्या. आणि भरपूर गर्दी होती. सुट्टीचा दिवस असल्यामुळे खूप सारी गर्दी होती. मुलांसाठी आईस्क्रीम, आणि ते ओरिजिनल होते, म्हणजे फक्त फळांच्या ह्याच्यापासून बनवलेले, फळांपासून. त्याच्यामध्ये दुसरं काही मिक्स नव्हतं. हे भाजीचे आणि याचे रोपांचा स्टॉल होता. आणि हे महिलांचे ज्वेलरी सुंदर होते. हे आता नवीन आलेली ज्वेलरी छान होती स्टॉलवरती. आणि हे ट्रे हे पूर्ण आंब्याच्या लाकडापासून बनवलेले आहेत. छान आहे. सर्व होते. बाऊल पहा किती छान होता. मसाला डब्बा आपण ह्याच्यात काही ठेवू शकत होतो. ड्रायफ्रूट ठेवू शकतो किंवा डेलीचा मसाला ठेवू शकतो. खूप सुंदर होता. आणि पोळीचा डब्बा तर खूप छान आवडला, मला खूप आवडला. आणि हे प्युअर पैठणी साड्या वगैरे इथं होत्या, छान होत्या. सर्व कलेक्शन खूप छान आहे. आणि स्टॉलला भरपूर गर्दी होती. इथं विविध प्रकारचे सेंटचे अगरबत्ती, आणि इथं हे खूप छान वाटत होते. छोटे छोट्या मूर्ती होत्या त्या. आणि बाज खूप छोटी छान वाटत होती. त्या बाजवरती ठेवलेल्या मूर्ती खूप छान दिसत होत्या. हे पहा, हे तांदूळ पाखडताना. आणि परत ज्वेलरीचे स्टॉल भरपूर होते, ज्वेलरीचे पण स्टॉल. हे असे भिंतीवरती कॅनव्हासवरती केलेली पेंटिंग वगैरे असे पण आहेत स्टॉल. आणि ही कोल्हापुरी बॅग, या बॅगमध्ये आपण घरातलं कुठलंही असं साहित्य पण भरून ठेवू शकतो. मुलांचे खेळणे म्हणा, असं काही ठेवू शकतो. छान होत्या बॅग पण. आणि हे बांबूचे
वस्तू बनवलेली. आणि इथं म्हणजे लोकरची पण चप्पल आहे थंडीसाठी. आणि हे आपले लोणची पापड त्याचे पण स्टॉल आहेत आणि ते खरंच खूप छान क्वालिटी आहे त्यांची. विविध प्रकारचे स्टॉल आहेत. जर आवश्यक भेट द्या, वेळ असेल तर तुम्ही अवश्य भेट द्या एकदा. इथं चिंच गोळी वगैरे सर्व खूप छान होते आणि टेस्ट केलेली आहे. आणि हे पण मसाले वेगवेगळ्या प्रकारचे छान होते. हे वेगवेगळ्या गावावरून आलेले बचत गटामार्फत यांचे स्टॉल लावलेले आहेत. आणि ह्या कापडी बॅग वगैरे खणाचे पण भरपूर साहित्य इथं बघायला भेटले आम्हाला. खणाचे बॅग, खणाचे गळ्यातले असे खणाच्या कपड्यामध्ये बनवलेले. आणि हे ओरिजिनल मध आम्ही हा टेस्ट करून पाहिला, तो इतका छान होता ना याची टेस्ट, त्यामुळे आम्ही घेतलेला आहे हा. तुम्हाला घ्यायचा असेल तर अवश्य घ्या, कारण एकदम आपण जसा ह्याच्यातून काढलेला असतो ओरिजिनल तशीच टेस्ट होती त्याची. आणि हे डोरमॅट खूप मोठे पण होते, छोटे पण होते, पण छान होते. आणि हा मंडप सजवलेला सुंदर दिसत होता, सुंदर होता. आणि त्याच्यानंतर एवढं फिरल्यानंतर प्रत्येकाला भूक लागते, त्याच्यामुळे नंतर तिकडे जेवणाचे खाण्याचे स्टॉल होते. आणि हे मातीच्या वस्तू इतक्या सुंदर दिसत होत्या, मातीच्या वस्तू सर्व घ्याव्याशा वाटत होत्या. आणि आपली पारंपरिक जे बांबूपासून बनवलेली आम्ही ही टोपली पण घेतली, तर ह्या वस्तू पण खूप छान होत्या. आणि ह्या वस्तू अशा आपल्याकडे असायला पाहिजेत. जुनी आपली संस्कृती त्यातून दिसते आपल्याला. तुळशी वृंदावन पण दगडी आहेत आणि खूप सुंदर दिसत होते ते. नंतर आम्ही हे जेवणाचे स्टॉल आहेत इकडे आणि सर्व प्रकारचं जेवण आहे. शाकाहारी, मांसाहारी, अगदी मोदक, पुरणपोळी सगळे जेवण आहे. एवढं फिरून आम्ही जेवण करून नंतर बाहेर पडलो. आणि तुम्हालाही भीमथडी जत्रेचं